विद्यार्थी मित्रांनो, गेल्या तासाला आपण बातमी लेखन स्वरूप तंत्र अभ्यासले, वृत्तपत्राची वैशिष्ट्ये अभ्यासली. वृत्तपत्रासाठी बातमी लेखन, त्याचे स्वरूप, रचना, तंत्र, भाषा हे आपण अभ्यासले. जाहिरात लेखन आपण अभ्यासले. आज आपण वृत्तपत्रासाठी लेखन, त्याचे स्वरूप आणि तंत्र अभ्यासणार आहोत. आता इतर लेखन कोणतं असतं वृत्तपत्रासाठी? तर त्यामध्ये अग्रलेख आहे, वृत्तांत लेखन आहे, स्तंभ लेखन आहे, मुलाखत लेखन आहे, वाचकांचा पत्रव्यवहार आहे. हे इतर लेखन आहे. ह्या लेखन प्रकाराचे स्वरूप आणि तंत्र समजावून घेणे आवश्यक आहे. साधारणपणे वृत्तपत्राचे आपण 2 भाग करतो. एक म्हणजे बातमी व दुसरे म्हणजे संपादकीय भूमिका मांडणारे आणि वाचकांची बौद्धिक व मानसिक भूक भागविणारे लेखन. बातमीचा संबंध हा चालू घडामोडींशी येतो. येथे वृत्तपत्र तटस्थ, त्रयस्थ व वस्तुनिष्ठ असते. आपण बातमी लेखनामध्ये ते अभ्यासलंच. वस्तुनिष्ठ स्वरूप त्याचं असतं आणि बातमीमध्ये कुठेही भावनेला वगैरे तिथं वाव नसतो. याचा अर्थ असा नव्हे की वृत्तपत्रे हे भूमिकाच घेत नाहीत. त्यांची एक विशिष्ट भूमिका असते. तर वृत्तपत्राची भूमिका घेण्याची जागा ही वृत्तपत्रासाठी आवश्यक असल्यास ती इतर लेखन प्रकारातून निर्माण होते. जे आत्ता आपण ज्यांचा उल्लेख केला, अग्रलेखाचा, स्तंभलेखाचा किंवा सदर लेखन ज्याला म्हणतो आपण, वृत्तांत लेखन आहे, यामधून वृत्तपत्राची भूमिका आपल्याला समजते. अशा लेखनातूनच वृत्तपत्राचा विचार हा प्रामुख्याने प्रकट होतो. जे एखाद्या गोष्टीवरचं जे भाष्य असते त्या अग्रलेखातून आपल्याला समजते आणि बातमी वस्तुनिष्ठ पद्धतीने आपल्यासमोर येते. पण अग्रलेख हा त्याची एक बाजू मांडत असतो, एक भूमिका तिथं आपल्यासमोर प्रकट करत असतो. वृत्तपत्र घडलेल्या घटनेमागचा कार्यकारण भाव, संदर्भ सापेक्षता, पार्श्वभूमी, त्याचे सकारात्मक नकारात्मक परिणाम याचा आढावा घेते. पर्यायाने वाचकाला सजग व सुबुद्ध करते आणि म्हणून अशा लेखनाचा परिचय करून घेणे आवश्यक असते. आता पहिला जो प्रकार आहे आपला वृत्तपत्रासाठी लेखनाचा, तर तो आहे अग्रलेख. तर हा अग्रलेख काय असतो, त्याचं स्वरूप काय असतं आणि त्याचं तंत्र कुठलं असतं? वृत्तपत्रीय जगात बातमीबरोबरच अग्रलेखाला खूप महत्त्व असते. अग्रलेख हा संपादकीय पानावर असतो. संपादकीय शीर्षकाअंतर्गत तो प्रसिद्ध होतो. त्या वृत्तपत्राचा संपादक अथवा त्याच्या गैरहजेरीत त्याने नेमून दिलेली त्याच्याच तोलामोलाची जबाबदार व्यक्ती अग्रलेखाचं लेखन करत असते. तर अग्रलेख म्हणजे काय? वृत्तपत्राचे जे स्वरूप आपण पाहिले तर त्यात आपल्याला लेखन प्रकाराच्या दृष्टीने 2 भाग दिसतात, हे आपण बघितलं. एक म्हणजे वृत्तलेखन म्हणजे बातमी लेखन व दुसरे म्हणजे विचार मांडणी करणारे लेखन. आणि अग्रलेख हा या विचार मांडणी करणाऱ्या लेखनामध्ये येतो. वृत्तलेखन हे मुख्यतः वार्ताहर करतात. तर विचार मांडणी अंतर्गत येणारे लेखन हे संपादक, सहसंपादक किंवा अग्रलेखक, स्तंभलेखक करत असतात. अग्रलेख हे विचार मांडणी अंतर्गत येणारे लेखन आहे. आता अग्र म्हणजे काय? तुम्हाला गेला असेल हा शब्द की अग्र म्हणजे पुढे असणारा. जे
वृत्तपत्राचा गाभा ठरणारा महत्त्वाचा लेख, त्याला अग्रलेख म्हणायचं. आणि हा लेख मुख्यतः वृत्तपत्राचा मुख्य संपादकच लिहित असतो. मुळात अग्रलेखातून त्या वृत्तपत्राची आणि त्या संपादक व्यक्तीची देखील भूमिका प्रकट होत असते. वृत्तपत्रे ही समाजातील सर्व क्षेत्रांना कवेत घेणारी असल्याने त्यांना विषयाचे बंधन नसते. म्हणजे आज अर्थव्यवस्थेवर अग्रलेख असेल तर दुसऱ्या दिवशी परराष्ट्र संबंधावर असेल, तिसऱ्या दिवशी साहित्यावरही असू शकतो, खेळावरही असू शकतो. संपादकीय पानावर डाव्या बाजूला तळ हाता एवढा जो उभा स्तंभ असतो, काही वृत्तपत्रे त्यास आपल्या सोयीनुसार बदलसुद्धा करतात. त्यात संपादक आपली भूमिका, आपले मत प्रकट करत असतो. साधारणतः तत्कालीन घडामोडींवर, शासनाचे धोरण व सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक स्थितीगतीवर गांभीर्याने संपादकीय भूमिका प्रकट करावी असा एक संकेत असतो. संपादक ही त्या वृत्तपत्राला बौद्धिक दिशा देणारी व्यक्ती असते. त्यामुळे संपादकाच्या भूमिकेला वृत्तपत्राच्या व्यावहारिक जगाबरोबरच सामाजिक क्षेत्रामध्ये देखील चांगलेच मूल्य असते. वृत्तपत्रे, त्याचं स्वरूप, स्वातंत्र्यपूर्व कालखंडातली वृत्तपत्रे, स्वातंत्र्योत्तर कालखंडातील वृत्तपत्रे, याचं स्वरूप आपण पहिल्या तासालाच बघितलं. परंतु स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील वृत्तपत्रे ही त्यातील अग्रलेखामुळे आणि अग्रलेखकांमुळे समाजमान्य झाली होती. समाजाचे बौद्धिक भरणपोषण करणारी ती होती. आपण अनेक वृत्तपत्रांचा उल्लेख त्यावेळी केला, जे केसरी असेल, मराठा असेल, काळ असेल चिमा परांजपेंचं. तर ह्या वृत्तपत्रांनी किंवा त्यातील अग्रलेखांनी, या अग्रलेखकांनी त्यावेळचा समाजाचं वैचारिक घडण केलेली आपल्याला दिसते. आपण मराठी वाङ्मयाचा इतिहास तपासला तरी सुद्धा आपल्याला हे दिसतं की काही लेखक हे तर त्यांच्या वृत्तपत्रातील लिखाणामुळेच मराठी साहित्यात ओळखले गेले. म्हणजे एवढं महत्त्व या लेखनाला आहे. त्यांच्या वृत्तपत्राचीच शीर्षके किंवा बिरुदे त्यांच्या नावामागे लावली गेली. मालाकार विष्णू शास्त्री चिपळूणकर, केसरीकार बाळ गंगाधर टिळक किंवा गोगळ आगरकर, नरसिंह चिंतामण केळकर, काळकर्ते शिवराम परांजपे, संदेशकार अच्युत बळवंत कोल्हटकर, दिनमित्रकार मुकुंदराव पाटील अशी नावे आपल्याला सांगता येतात. जे एवढं त्यांच्या ह्या लेखकांना आणि त्यांच्या त्या लेखनांना महत्त्व या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये प्राप्त झालेलं दिसतं. अर्थात या लेखकांनी इतर साहित्य निर्मितीही केली, परंतु त्यांची ओळख त्यांच्या वृत्तपत्रातील त्या अग्रलेखनामुळेच झालेली आपल्याला दिसते. यावरून मराठी वृत्तपत्र सृष्टीत अग्रलेखाचे महत्त्व आपल्या लक्षात येतं. लोकांना काहीतरी सांगायचे आहे, त्यांचे मत घडवायचे आहे, त्यांचे प्रबोधन व्हावे, त्यांना ज्ञान मिळावे, यासाठी खरं तर वृत्तपत्रे सुरू झाली. ताज्या घडामोडींपेक्षा अग्रलेख यामध्ये महत्त्वाचे होते व अग्रलेखासाठीच हे वृत्तपत्रे वाचली जात होती. हे अग्रलेख म्हणजे वैचारिक निबंध होय. किंबहुना या अग्रलेखांनीच वैचारिक निबंधाचा पाया रचला. विष्णू शास्त्री चिपळूणकर, निबंध मालाकार, यांचं इथं उल्लेख करावा लागेल आपल्याला. आता उत्तरोत्तर वर्तमानपत्राचे स्वरूप बदलत गेले, त्यात ताज्या घडामोडींना महत्त्व आले. पर्यायाने अग्रलेख व इतर लेखन गौण ठरले. त्यांची व्याप्ती व स्वरूप यात फरक पडला. नंतरच्या कालखंडातील अग्रलेख हे वैचारिक निबंध नसले तरी त्या सदृश्य त्यांची रचना होती. या अग्रलेखांना
समकालीन संदर्भ प्राप्त झाले. विषयाचे स्वरूप बदलले. वर्तमान विषयांना प्राधान्य आले. मानवी जीवनातील विविध क्षेत्रासंबंधीचे विचार त्यातून प्रकट होऊ लागले. अग्रलेखाचे स्वरूप बदलले. तरी त्यातील वैचारिक नेमकेपणा, सुलभता, नवमत प्रकटीकरण, विवेचक दृष्टी, काळाचे संदर्भ, भेदक शब्दशैली इत्यादी गुणवैशिष्ट्य मात्र कायम राहिली. त्यामुळे आजच्या स्पर्धेच्या युगातही अग्रलेख हे टिकत आहेत. ते वाचले जातात व त्यावरून जनसमूह, सर्वसामान्य मनुष्य आपली मते पडताळून पाहत असतो. अग्रलेख वाचकांशी जो संवाद साधतात तो महत्त्वाचा असतो. अग्रलेखामुळे वाचकांच्या मनावर विशिष्ट परिणाम प्रभावीपणे केला जातो. अग्रलेख वाचकांना आवाहन करतात, त्यांच्या बुद्धीला आवाहन करतात, त्यांचे मन वळवितात. याशिवाय त्यांचे मनोरंजनही करतात. विशिष्ट कार्याचा पुरस्कार करतात. समाजातील अनिष्ट प्रवृत्तींवर हल्ला चढवितात. वाचकांचे मार्गदर्शन करून त्यांना शिक्षण देतात आणि कित्येक प्रसंगी पुढारीपण स्वीकारून वाचकास कृती करण्यास उद्युक्तसुद्धा करतात. तर ह्या गोष्टी केवळ अग्रलेखामुळे घडताना आपल्याला दिसतात. अग्रलेखक हा चतुरस्र, बहुभाषक आणि अभ्यासू असायला हवा. त्याने सतत वाचन, चिंतन आणि मनन करावे. समाजात घडणाऱ्या घटना, राजकीय कृती, समूह मनोवृत्ती, बदलते तंत्रज्ञान, ज्ञानविज्ञान, सामाजिक स्वास्थ्य इत्यादींचा अन्वयार्थ लावण्याची क्षमता संपादकात म्हणजे अग्रलेखकात असावी. अग्रलेखाला विषयाचे बंधन नसल्यामुळे अग्रलेखकाला कुठल्याही विषयावर कुठल्याही क्षणी लेख लिहिण्याची मानसिक तयारी व क्षमता असावी. अर्थात अग्रलेख हा मर्यादित जागेत लिहिला जातो. त्यामुळे मर्यादित जागेत व्यापक आशय मांडण्याची हातोटी ही त्या लेखकामध्ये असावी. त्यासाठी भाषाभान सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि हे भाषाभान असणे ह्या अग्रलेखकाला गरजेचं असते. विशिष्ट क्षेत्रात विशिष्ट शब्दांना काय अर्थ आहेत किंवा विशिष्ट क्षेत्रातील परिभाषा अग्रलेखकाला माहिती असावी, जेणेकरून विषय विवेचन करताना परिणामकारक शब्दरचना त्यांना करता येईल. अग्रलेखकाची भाषा ही तटस्थ, त्रयस्थ व विषय विवेचन करणारी असावी. त्यातून विषयाच्या दोन्ही बाजूंची चिकित्सक मांडणी असावी. अग्रलेखातील निष्कर्ष हे वाचकाला उद्देशून असल्यामुळे त्यातून वाचक हा विचार प्रवर्तक व्हावा ही अपेक्षा असते. अग्रलेख हे फक्त वृत्तपत्र वा मुद्रित प्रसारमाध्यमांतूनच प्रकाशित होऊ शकतात. आकाशवाणी, दूरदर्शनसारख्या दृकश्राव्य प्रसारमाध्यमे अग्रलेखांना स्थान नसते, त्यामध्ये जागा नसते, किंबहुना अग्रलेख मांडण्याची त्या सोयच नसते. त्यामुळे ही प्रसारमाध्यमे लोकांना अधिक आकर्षित करू शकत असली किंवा त्यांचे मनोरंजन करीत असली तरीही वृत्तपत्रांच्या अग्रलेखांमुळे वाचक वर्ग वृत्तपत्राला लाभतो. वृत्तपत्राच्या अग्रलेखाशी तुलना होऊ शकेल असा एकही कार्यक्रम या दूरदर्शनकडे किंवा नभोवाणीकडे या प्रसारमाध्यमांकडे नाही आहे. वृत्तपत्राला स्वतःची भूमिका असते, स्वतःचे मत असते किंवा ते निर्माण होते. अग्रलेखामुळे निर्माण झालेल्या भूमिकेचा, मताचा वाचकावर प्रभाव पडतो. त्याची मते बनतात, त्याची मते ठोस होतात, तपासली जातात, मते बदलली जातात. यातून समाजातील सुसंवाद सुकर होतो आणि त्या विषयावर
एक नवा प्रकाश पाडण्याचं काम हे अग्रलेख करतात. अग्र म्हणजे पुढे असणारा हे आधीच सांगितले. पुढे असणे म्हणजे विचाराने पुढे असणे, काळाच्या पुढे असणे. विशिष्ट घटनेचे सामाजिक राजकीय परिणाम तसेच पार्श्वभूमीवर अग्रलेखात लेखन होत असल्यामुळे अग्रलेख हे काळाच्या पुढे असतात. अग्रलेखक हा कुठल्याही विषयावर जरी अग्रलेख लिहित असला तरी तो त्या विषयातील कालातीतता शोधण्याचा प्रयत्न करतो. समाजाचे नैतिक अधपतन होणार नाही याची काळजी घेतो. त्या अनुषंगाने तो विचाराने पुढे असतो. सरकारी ध्येय धोरणे अथवा ती ठरवताना त्या योजनांच्या अनुषंगाने अग्रलेखातून प्रकट झालेले विचार सरकारला विचार करण्यास भाग पाडतात. एका अंगाने होणारा विचार खोडून काढला जात असल्यामुळे अशा अग्रलेखांची दखल ही सरकारी पातळीवर घेतली जात असते. आणि म्हणून वृत्तपत्राच्या अग्रलेखाचे महत्त्व याही बाबतीत कुठल्याही ध्येय धोरणासंदर्भात हे महत्त्वाचे असते. आणि हे अग्रलेख एक भूमिका घेत असतात आणि म्हणूनही त्याला महत्त्व असलेलं आपल्याला दिसते. बातमीच्या संदर्भामध्ये विचार केला तर वृत्तपत्र हे शिळे होत असते, परंतु अग्रलेखाच्या संदर्भात मात्र वृत्तपत्रे शिळे होत नाही. अग्रलेखाचा विषय, आशय, मांडणी, भाषिक सौष्ठव, त्यातील विचारांची मांडणी यातील तत्कालीन संदर्भ सोडून दिले तर वाचकाला वाचनाचा समृद्ध अनुभव अग्रलेख देतात. विशिष्ट प्रवृत्तीच्या संदर्भात, विशिष्ट व्यक्तींच्या संदर्भात, विशिष्ट घटनेच्या संदर्भात लिहिले गेलेले अग्रलेख हे साहित्यदृष्टीने सुद्धा महत्त्वाचे असतात. साहित्यदृष्टीने सुद्धा एक महत्त्वाचा ठेवा असतात. अभ्यासकांसाठी ते संदर्भ साहित्य म्हणून उपयुक्त ठरतात. आचार्य अत्रे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण निमित्ताने काही अग्रलेख लिहिले होते. हे अग्रलेख पुढे दलितांचे बाबा या नावाने प्रकाशित झाले. या अग्रलेखाची भाषा, अग्रलेखातून डॉक्टर आंबेडकरांचे जीवनचरित्र, त्यांनी मांडलेले विचार, त्यांची भूमिका या सर्वांचा सविस्तर आढावा यात घेतलेला आहे. साहित्याच्या पातळीवर भाषेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी तो महत्त्वाचा संदर्भ ग्रंथ आज ठरतो आहे. तर हे अग्रलेख लिहिण्यासाठी सातत्य हवं, चिकाटी हवी, वाचकांशी संवाद साधता येईल असे भाषिक कौशल्य हवे, समर्पक शब्दांची योजना करता यायला हवी, म्हणजेच भाषाभान हवे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे काळाची पावले ओळखता यायला हवी. तटस्थ, त्रयस्थ व निर्भीड वृत्ती असेल तर कुणाच्याही दबावाला बळी न पडता भेदक शब्दात आशयपूर्ण मांडणी त्यामध्ये केलेली असावी. आणि इत्यादी गुणवैशिष्ट्ये जर अग्रलेखकाजवळ असतील तर अग्रलेख लिहिणे हे सहज शक्य होते. आणि असा अग्रलेख हा वाचकांसाठी एक पर्वणी ठरतो, दिशा देणारा ठरतो. आणि म्हणून अग्रलेखाचा लेखक हा वृत्तपत्रासाठी महत्त्वाचा ठरतो. वृत्तपत्राला काळाच्या पलीकडे नेण्यासाठी, वृत्तपत्राला समकालीनत्व प्राप्त करून देण्यासाठी ह्या अग्रलेखाची भूमिका ही महत्त्वाची असते. कारण हा लेखकच एक बौद्धिक दिशा देण्याचं काम वृत्तपत्राला करतो. आणि म्हणून त्याचं मूल्य हे खूप मोठं असतं. एखादी व्यक्ती, संस्था वा घटना, चळवळ, आंदोलन, राजकीय पक्ष यावर कधी सरळ उघडपणे तर कधी औपरोधिकपणे टीका वा कोरडे ओढण्याचे कामही या अग्रलेखातून केलं जातं. आणि म्हणून त्यातून
प्रकट होणारी ही भूमिका लोककल्याणाची, सत्याची आणि न्यायाची असते किंवा ती तशी गरजेची ठरते. ज्या विविध प्रकारच्या निवडणुका आपल्याकडे होतात, विधानसभेच्या असतील, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असतील किंवा लोकसभेच्या असतील, तर त्या निकालांचे विश्लेषण करणारे जे अग्रलेख आले होते त्यावेळी, जे सामनामधला, सकाळमधला, लोकसत्तामधला, आणि मग त्यांनी बारकाईनं ह्या निकालांचं विश्लेषण केलेलं आपल्याला दिसतं. आणि त्यावेळचे जर तुम्ही पाहिले लेखन जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. म्हणजे एक सकाळमधला लेख होता. विधानसभेचा निकाल लागला होता 2009चा. त्यावेळी स्थैर्यासाठी आघाडीला कौल, स्थैर्यासाठी आघाडीला कौल असा सकाळमधला हा लेख होता. आणि सामनामधला होता नक्की कोण जिंकले, नक्की कोण जिंकले असा लेख होता. इथं आपण थांबूया, पुढच्या तासाला भेटूया. धन्यवाद.